हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज होता माझा बर्थडे आणि आम्ही निघालेलो नाशिकला जाण्यासाठी. मॉर्निंगला लवकरच उठून आम्ही निघालो बिकॉज अधिक महिना असल्यामुळे त्र्यंबकेश्वरला खूप जास्त रश होता. गाडीमध्ये डिझेल वगैरे भरून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि मग काय थोड्या वेळातच आम्ही नाशिकला सुद्धा पोहोचलो. त्र्यंबकेश्वरला आता दर्शनासाठी 200 रुपीजचा ऑनलाईन पास काढू शकतो. मंदिरामध्ये खूपच प्रसन्न असं वातावरण होतं आणि जास्त रश सुद्धा नव्हती बिकॉज आम्ही ऑनलाईन पासवाल्या लाईन मधून गेलो होतो. तरी सुद्धा आम्हाला 3.5 तास लागले. या वर्षी त्र्यंबकेश्वरला महाकुंभ मेळा असल्यामुळे मंदिरात रिनोव्हेशनचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही गेलो कुंडाजवळ दर्शन घेण्यासाठी. तिथून दर्शन घेऊन आम्ही निघालो नाशिक मधल्या एका प्रसिद्ध गणपती मंदिर त्र्यंबकेश्वर पासून 50 मिनिटांवर आहे. या मंदिरात असंख्य घंटा आहेत. असं म्हणतात की बाप्पा सर्वांची इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण झाल्यावर लोक येथे येऊन घंटा बांधतात. नाशिक मध्ये आलात तर नक्कीच इथे येऊन बाप्पाला भेटा. टिल देन बाय, गणपती बाप्पा मोरया.